नमस्कार. कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण मुगाच्या डाळीपासून गोळ्याची आमटी कशी करायची ते आज आपण पाहूयात. जेव्हा घरी भाजीपाला नसतो तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकताय. तेलाचा वापर आपण कमी करून ही आमटी कशी भन्नाट करायची ते आज आपण पाहूयात. चला तर आता पटकन रेसिपीला सुरुवात करायची आहे. तर या गोळ्याच्या आमटीसाठी या ठिकाणी मी अर्धा कप पिवळी मुगाची डाळ घेतली आहे. तर ही डाळ 4 ते 5 तास पाण्यात भिजवत ठेवली होती. छान भिजली आहे बघा. तुमच्याकडे जर का वेळ नसेल किंवा खूप घाईत असाल तर तुम्ही ही डाळ गरम पाण्यात अर्धा एक तासभर आपण तुम्ही ही भिजवत ठेवू शकताय आणि त्यानंतर त्याचा तुम्ही वापर करू शकता. तर ही भिजवलेली डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. तर आता याला मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. यातलं पाणी निथळून घेतलं होतं. यानंतर यात मी अर्धा इंच आलं घालत आहे आणि याचबरोबर आपल्याला एक हिरवी मिरची देखील लागेल. हे देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्सरला आपण वाटून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्ही वाटलेली डाळ पाहू शकताय. अगदी मस्त वाटली गेली आहे. तर आता याला मी पुन्हा या बोलमध्ये काढून घेते. यात एक्स्ट्रा पाणी वगैरे घालायची गरज लागलेली नाही आहे. अगदी थोडंसं तुम्ही पाणी वापरू शकताय, पण खूप जास्त पाणी घालू नका, नाहीतर मग हे मिश्रण जे आहे तर ते खूप पातळ होईल. आता यातच आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा सुंदररीत्या आपण छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे असं साईडला ठेवून देऊयात. आता वाटण्यासाठी या ठिकाणी मी एक पॅन गरम करायला ठेवले आहे. यात आता आपण थोडंसं तेल गरम करून घ्यायचं. तेल थोडे तापले की आपण यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं. तर या लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत. तुम्ही जर का लहान घेत असाल तर तुम्ही एक 8 ते 10 वापरू शकताय. थोडंसं याला परतून घ्यायचं. याचबरोबर आपण हे सुकं खोबरं देखील यात घालायचं आहे. तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं देखील वापरू शकताय. तर या ठिकाणी आलं, लसूण आणि सुकं खोबरं छान भाजत होत आलं आहे. आता यात आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. जसे की इथे मी 1 टीस्पून पांढरे तीळ, अर्धा टीस्पून जिरे, 4 ते 5 काळी मिरी आणि 2 लवंगा वापरत आहे. हे सगळं आपण यात घालायचं आहे आणि 1-2 मिनिटे आपण हे मसाला आणि आलं, लसूण वगैरे सगळं आपण छान परतून घ्यायचं. आता यातच आपल्याला एक कांदा उभा कापलेला आपण यात घालायचा आहे. आता या ठिकाणी कांदा आपण छान परतून घेतला. यात आपण एका मोठ्या टोमॅटोच्या फोडी घालायच्या आहेत आणि बरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची. तर हे सगळे जिन्नस आपल्याला अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ही आमटी खूप सुंदर अशी खमंग तयार होते. तर या ठिकाणी आता हा मसाला अगदी खरपूस आपण भाजून घेतला. आता याला आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. आता इथे फोडणीसाठी मी तेल थोडंसं गरम करून घेतलं. तर इथे आता हा मसाला थोडासा थंड झाल्यानंतर आपण याला वाटून घेतलं. यात पाणी वगैरे काहीच घालायची गरज मुळीच लागत नाही, कारण आपण यात टोमॅटो घातला होता. तर इथे आता फोडणीसाठी मी कढईत थोडंसं तेल गरम करून घेतलं. आता यात आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की आपण अर्धा टीस्पून जिरे घालायचे. पाव टीस्पून आपण हिंग घालायचा आणि कढीपत्त्याची थोडीशी पानं घालायची आहेत. आता यात आपण तयार केलेलं हे वाटण घालून घ्यायचं आणि हे सुंदररीत्या आपण याला परतून घ्यायचं आहे. आता यानंतर इथे मी 1 टेबलस्पून कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यात घालत आहे. याचबरोबर 1 टेबलस्पून धने पावडर देखील आपण यात घालायची. यानंतर 1 टीस्पून गरम मसाला घालायचा आणि एक अर्धा टीस्पून आपल्याला यात हळद घालायची
आणि पुन्हा आपण हे छान परतून घ्यायचं आहे. आणि हे अगदी आपण तेल सुटेपर्यंत आपण याला छान परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायला विसरू नका. तर इथे आता कढईने तेल सुटायला सुरुवात झाली आहे. मसाला अगदी आपण खमंग भाजून घेतला. आता यातच मी मिक्सरचं भांडं थोडं स्वच्छ करून यात पाणी घालत आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यात पाणी घालू शकता. तर इथे मी साधारण 1 लिटरभर पाणी यात ओतलं होतं. कन्सिस्टन्सी या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. तर आता या आमटीला आपण आधी छान उकळू देऊयात. तर इथे आता आमटीला मस्त उकळी सुटत आहे बघा. यावर आलेला कट तुम्ही पाहू शकताय. अगदी मस्त आला आहे. गॅस आपण आता फुल आचेवर ठेवायचा. तर यात आता आपण ही मुगाची डाळ आपण जी वाटून घेतली आहे याचे आपण आता गोळे आपण यात सोडून घ्यायचे आहेत. गॅस हा फुल आचेवरच ठेवायचा आणि अगदी आपण छोटे छोटे असे आपण यात गोळे यात सोडून घ्यायचे. तर यात गोळे सोडताना एक महत्त्वाची टीप म्हणजे ही आमटी अशी उकळतच असावी. यासाठी गॅसची फ्लेम फुल आचेवरच ठेवायची आहे आणि या उकळत्या आमटीतच छोटे छोटे गोळे आपण हळूवारपणे यात सोडून घ्यायचे जेणेकरून गोळे विरघळले जाणार नाहीत. आता गॅस आपल्याला हा फुल आचेवरच ठेवायचा आहे आणि 5 मिनिटे आपण ही अशी आमटी आणि 5 मिनिटे आपण अशीच आमटी ही उकळू देऊयात. तुम्ही जर स्टीलची कढई वापरत असाल तर तळाला गोळे चिकटू शकतात. म्हणून साधारण 2 ते 3 मिनिटांनी तळापासून अलगदपणे आपण याला ढवळून घ्यायचं आणि पुन्हा याला शिजू द्या. आणि ही आमटी तुम्ही पाहू शकताय. अगदी मस्त याच्या वर गोळे आलेले आहेत बघा. तर आता ही आमटी आपल्याला पुन्हा साधारण 7 ते 8 मिनिटे छान शिजवून घ्यायची आहे जेणेकरून हे मुगाचे वडे छान शिजले जातील. आमटी जर का जास्त घट्ट झाली तर पुन्हा आपण यात थोडंसं गरम पाणी घालायचं. तर ही आमटी आपण पुन्हा साधारण 7 ते 8 मिनिटे मंद आचेवर आपण याला छान शिजवून घेतलं होतं. आता यात भरपूर सारी आपण कोथिंबीर घालायची आणि ही आमटी अगदी मस्त तयार झाली आहे बघा. तर या आमटीला आलेला रंग तुम्ही पाहू शकताय. अतिशय जबरदस्त ही आमटी तयार झाली आहे. आता आपण आमटी ही सर्व करूया. जेव्हा घरी भाजीपाला काहीच नसतो तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकताय. चवीला तर खूपच भारी लागते. गरम गरम भाकरीसोबत आणि भातासोबत याला तुम्ही खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. तर पुन्हा आपण भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.